तर अमरावतीनंतर नागपूरमध्ये सुद्धा सलग तिसऱ्या दिवशी पहाटेपासूनच मुसळधार अवकाळी पाऊस झाला। तर आज पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आज पहाटेपासूनच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। मागील 2 दिवस ऑरेंज अलर्ट असताना त्या तुलनेमध्ये आज मात्र पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे। विदर्भात एकीकडे पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे आणि त्यामध्ये त्याचा फटका आता पावसाचा या प्रचाराला बसू शकतोय। तर राज्यासह देशामध्ये आठवड्याभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। राज्यात पुढील 24 तासात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 4 दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता कायम आहे। तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला। दरम्यान आपण पाहूयात कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। तर सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आले। याशिवाय लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा आणि बुलढाणा इथे सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलाय। शिवाय चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला।